नमस्कार. आज आपण इयत्ता 10वीचा प्रॅक्टिस सेट 1.2 हा प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत. या प्रॅक्टिस सेटसाठी तुम्हाला काय लक्षात ठेवायला पाहिजे हे पुस्तकात एकदम व्यवस्थितपणे दिलंय. तेवढाच पॉइंट लक्षात ठेवला. धिस वन, रिमेंबर धिस. यामध्ये फर्स्ट पॉइंट दिलेला आहे त्यांनी, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. हा आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम हा लक्षात कसा ठेवायचा? ट्रायंगल दिलेला असेल आणि त्यामध्ये जर पॅरलल लाईन दिलेली असेल आणि साइड्स आपल्याला प्रोपोर्शन दाखवायचे असेल तर बीपीटी वापरतो. त्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हणतात. सेकंड, कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. पॅरलल लाईन जर दाखवायची असेल, वी हॅव टू शो दॅट पॅरलल लाईन्स, त्यानंतर कॉन्व्हर्स वापरायचा. पॅरलल लाईन दिलेली, इफ पॅरलल लाईन इज गिवन then you have to use BPT theorem. If you have to show that parallel line, then use converse of BPT. Then third one is angle bisector theorem of a triangle. ज्या वेळेस ट्रायंगल मध्ये तुम्हाला ट्रायंगल दिलेला आहे आणि दोन अँगल बायसेक्टर दाखवले, दोन अँगल सेम दाखवलेले असेल, त्यावेळेस मोस्टली आपल्याला अँगल बायसेक्टर थेरमच वापरावा लागतो. फोर्थ वन, प्रॉपर्टीज ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. सिंपल प्रॉपर्टी आहे, आपण अँगल बायसेक्टर बीपीटी थेरमने ही प्रूव्ह करू शकतो. ही फोर्थ वन. आणि या चार यावर आधारित आपला हा एक्झरसाइज आहे. तर प्रॅक्टिस सेट जो पाहायचा आहे तो हे फक्त चारच पॉईंट घेऊन मी आपण पाहायचा आणि ह्या चार पॉईंट एकदा व्यवस्थित समजून घ्यायचे आणि त्याच नंतर प्रॅक्टिस सेटमध्ये जायचं. प्रॅक्टिस सेटमध्ये टोटल 11 एक्झाम्पल्स आहेत. त्यामुळे आपण ते वन बाय वन, जिथे आपल्याला व्यवस्थितपणे टाइम द्यायचा आहे तिथे मी टाइम देतो. जो फास्टमध्ये समजेल तो फास्टमध्ये येईल. म्हणजे टाइमचा लिमिट घेऊन आपण हा प्रॅक्टिस सेट सोडवत आहोत. ओके, सी क्वेश्चन नंबर 1. दिस इज क्वेश्चन नंबर 1. गिवन बिलो आर सम ट्रायंगल्स अँड लेंथ्स ऑफ लाइन सेगमेंट. Identify in which figure the ray PM is bisector of angle QPR. आपल्याला फिगरकडे पाहिलं का लगेच लक्षात येतं की आपल्याला या ठिकाणी कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम ऑफ ट्रायंगल वापरावं लागेल. ठीक आहे, फक्त रेशो जर सेम असतील तर त्या कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरमने आपण हे दाखवू शकतो का तो अँगल बायसेक्टर आहे की नाही, रे पीएम. ओके, see first one, this first one. Here let us consider PQ divided by PR and here QM divided by MR. आपण साईडचा रेशो घेतला अँगल बायसेक्टर थेरम नुसार. त्याच्या व्हॅल्यूज टाकल्या 7/3, 3.5/1.5, then 3/7/3 पॉईंट, एक पॉईंट इकडे शिफ्ट केला त्यामुळे 35/15. Then how much here? Here is 5 7 are 35 and 5 3 are, and both are same. So I am going to write here equal to all were equal to, and as this is equal to, by converse of angle bisector theorem the ray PM bisect QPR, angle QPR. Okay, सेम थिंग आपण दुसऱ्या ट्रायंगल साठी केलेली आहे. इथे दाखवलेलं आहे ते सेम. इथे सुद्धा हा अँगल बायसेक्टर इथे सेम येत नाहीये, त्यामुळे मी इथे काय करणार, सेम नाहीये, सेम तेच कन्सिडर केलंय, फक्त सेम नाहीये आणि हे सेम नाहीये म्हणून कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम रे पीएम इज नॉट बायसेक्टर ऑफ QPR. अँड फॉर थर्ड वन ऑल्सो हिअर इज सेम, 9/10 सेम आलं, त्यामुळे हे सेम आहे आणि त्यामुळे बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम इट इज PM बायसेक्ट QPR. सी क्लिअरली, दिस इज द आन्सर. तुम्ही हे आता थोड्या वेळ तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर पॉज करा, समजून घ्या आणि त्यानंतर पुन्हा पुढे जाऊ शकता. तर सिम्पल होतं आणि हे सिम्पल पद्धतीने फक्त अँगल बायसेक्टर थेरम, कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम यूज केला आपण पहिल्यासाठी आणि हे सोडवलं. ओके ओके, नाउ we move towards question number 2. This is question number 2. See, in question number 2, what is given? In triangle QPR, PM equal to 15.
this PM equal to 15, PQ equal to 25, means this is 25. Okay. PR equal to this PR 20, NR equal to 8, this is 8. आता सिंपल आहे, हे 25 आहे, 15 आहे म्हणजे 10 असेल, कारण दिस 3 लाईन्स आर कोलिनियर, 3 पॉईंट्स आर कोलिनियर. हे 28 आहे म्हणजे किती असेल, 12 असेल. तर सर्वात अगोदर जे गिवन आहे ते लिहिलं, इथे पाहिजे गिवन आहे ते लिहिलं आपण. त्यानंतर दिस पॉईंट्स आर कोलिनियर, देअरफॉर आय एम गोइंग टू राईट PN इक्वल टू PR मायनस NR आणि सबट्रॅक्शन करून हे 12 आणि हे 10 जे आलं ते 10 आलं. ओके. आणि एकदा हे दाखवल्यानंतर आपल्याला लाईन पॅरलर दाखवायची, म्हणजे पुन्हा त्यांच्या रिमेनिंग साईड जे आहेत त्याचे रेशोज घेतले आणि ते रेशोज इक्वल टू आहेत का, तर ते इक्वल आहेत. 3/2 3/2 आलेले आहे पहा, आणि हे इक्वल आहेत. त्यामुळे बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT थेरम RQ पॅरलर NM. मी तुम्हाला सांगितलं पॅरलर जर शो करायचं असेल, वी हॅव टू शो दॅट पॅरलर, देन यूज बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT थेरम. And this one the answer for second. Okay, this is the third question. आता पहा, तुम्ही फिगर कडे पाहिलं का तुमच्या लक्षात येईल अँगल बायसेक्टर थेरम वापरायचा. एक तर अँगल बायसेक्टर थेरम किंवा कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम, आणि तिथे अँगल सेम दाखवलेले, तुम्हाला एन अँगल आहे त्याचे बायसेक्ट केलेला आहे तो दिसतोय. मग आता कॉन्व्हर्स वापरायचा का अँगल बायसेक्टर वापरायचा, हे कशावरून, जर अँगल बायसेक्टर दाखवायचा असेल तर कॉन्व्हर्स, आणि जर त्यामधली साईड दाखवायची असेल, एखादी साईड काढायची असेल आपल्याला, तर अँगल बायसेक्टर थेरम, तिथे आपल्याला अँगल बायसेक्टर थेरम यूज करावा लागेल. सिंपल अँगल बायसेक्टर थेरम यूज केला, तो अँगल बायसेक्टर थेरम इथे दाखवलेला आहे. आणि त्यानंतर NM अपॉन NP इक्वल टू MQ अपॉन QP, पुट द व्हॅल्यू, आन्सर्स घेतलं, आन्सर करून ते आन्सर 3.5 आलं. दिस इज द सिंपल वन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. पहा, फिगरकडे पाहिलं का तुमच्या लक्षात येईल, या ठिकाणी फिगरकडे पहा, फक्त कॉन्सन्ट्रेट ऑन फिगर. या फिगरमध्ये this figure having angle APQ is 60. This angle is 60 and this angle is also 60. Now if PQ and BC ह्या लाईनच्या वरचे आणि वरचे म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल आहेत, आणि करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉंग्रुएंट. करस्पॉन्डिंग अँगल जर कॉंग्रुएंट असेल तर बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट PQ अँड BC आर पॅरलर, हे अगोदर दाखवता येईल. समजून घ्या, अगोदर फिगर कट पाहून आपण आन्सर काढायचं आहे. हा अँगल आणि हा अँगल करस्पॉन्डिंग अँगल आहे, हे दोन्ही सारखे आहेत, कॉंग्रुएंट आहेत, देअरफॉर धिस PQ अँड BC आर पॅरलर. आणि आपल्याला हे जर दोन BC अँड PQ पॅरलर असेल तर बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, बाय BPT थेरम, वी डायरेक्टली शो दॅट, जे आपल्याला दाखवायचं हे लगेच दाखवू शकतो. हे सिंपल होतं की नाही, मग तेच केलं. हियर APQ अँड मेजर ऑफ अँगल ABC आर 60, देअरफॉर धिस अँगल APQ अँड ABC कॉंग्रुएंट ABC, देअरफॉर धिस साइड्स आर PQ पॅरलर BC, आणि याला रिझन असतं करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. आणि हे एक पॉईंट झाला तर त्यानंतर आपल्याला याच ठिकाणी दाखवायचं आहे पुढचा पॉईंट, तो BPT थेरम वापरलेला. In triangle ABC, these two lines are parallel, therefore by BPT theorem you directly write down AP upon BP equal to AQ upon QC. Okay. In 5 numbers question,
फिगरकडे पाहिलं का आपल्याला लक्षात येतं या ठिकाणी 3 लाईन पॅरलर दिल्या. 3 लाईन पॅरलर दिल्या म्हणजे आपल्याला कोणती प्रॉपर्टी येणार? 3 पॅरलर लाईन्स अँड दे आर ट्रान्सव्हर्सल. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलर लाईन्स अँड दे आर ट्रान्सव्हर्सल. सिम्पल. दिसत्या क्षणी आपल्याला समजतं. तेच व्हॅल्यू जे दिल्यात त्या व्हॅल्यूज जे दिल्यात, उदाहरणार्थ AP इक्वल टू 15, इथे AP इक्वल टू 15 लिहिणार. PD इक्वल टू 12, QC इक्वल टू 14 आणि BQ विचारलं म्हणजे हे विचारलं आपल्याला. सिम्पल रेशोज घेणार आणि पॅरलर लाईनचा थेरम वापरणार. हे पॅरलर दिलेले आहे आणि दे आर ट्रान्सव्हर्सल. देअरफॉर बाय द, हे वाक्य लिहायला विसरायचं नाही, बाय द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलर लाईन्स अँड दे आर ट्रान्सव्हर्सल. AP अपॉन PD, BQ अपॉन QC. 15 12 दिलं तर BQ अपॉन 14 दिलं तर 14 इकडे गेले, ट्रान्सपोज झाले. त्यानंतर ते आपण याला भाग देऊ शकतो. 3 4 जा 12, 3 5 जा 15, 4 2 2 जा 4, 2 7 जा 5 into 8 35 by 2, that is 17.5. This is the answer for 5. Okay, now for 6. Again, एक तर अँगल बायसेक्टर थेरम नाही तर कॉन्व्हर्स. आपल्याला काय काढायचं आहे? साईड काढायची QP, म्हणजेच अँगल बायसेक्टर थेरम यूज करायचा आणि सिम्पल थेरम यूज करून हा प्रॉब्लेम सोडवलेला आहे. NM डिवायडेड बाय NP इक्वल टू MQ इंटू QP. अँगल बायसेक्टर थेरम कसा यूज करायचा आणि फक्त व्हॅल्यूज पुट करा. हे QP हे क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं, 40 इंटू 14 आलं QP. यानंतर याला आपण मे 5 5 जा 25, 5 8 जा 40, 14 into 8, 1112 by 5 and it is equal to 22 by 14 is the answer. Simple होतं. Again, 3 parallel lines and they are transferred to transversal प्रॉपर्टी यूज करायची आणि फाइंड आउट करायचं एक्सची व्हॅल्यू. सेम, काहीच नाही अवघड, नीट पहा, समजून घ्या. सेम तेच केलेलं आहे. 3 पॅरलल लाईन्स दिलेल्या होत्या, 3 पॅरलल लाईन्स आहे, त्यांचा रेशो घ्यायचा. त्यांचा जो रेशो आलाय तो 8/4 आणि 12/x. देअरफॉर क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं आणि त्यानंतर आपण त्याला रेड्यूस फॉर्म करून त्यानंतर व्हॅल्यू केलं तर एक्सची व्हॅल्यू किती आली? 6. इथे पण तुमच्या लक्षात येईल 4 2 जा 8, 4 3 जा 2 1 जा 2 2 जा 3 into 6, 6 व्हॅल्यू आली. आणि ती 6 व्हॅल्यू आल्यानंतर त्यांनी पूर्ण याची विचारली. त्यामुळे ही 6 आहे, हे 12 आहे, त्यामुळे 12 + 6 आणि विच इज इक्वल टू 18 is the answer. AE is the 18 and X equal to 6. टफ नव्हतंच काही. अगेन अँगल बायसेक्टर थेरम. हे प्रॉब्लेम सोपे आहेत म्हणून मी थोडेसे फास्टली मूव्ह करतोय, पण तुम्हाला समजायला पण पाहिजे का काय विचार करतो आपण इथे आणि कसा विचार करून सोडवायचे हे महत्वाचं आहे. ट्रायंगल दिलेला आहे, साइड्स दिलेले आहेत आणि एक साइड LT विचारलेले आहे आपल्याला. सिंपल अँगल बायसेक्टर थेरम, क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि आपल्याला LTची व्हॅल्यू मिळते. तुम्ही पण नीट समजून घ्या. फक्त हे टाकलंय, त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आन्सर काढलंय. अँगल बायसेक्टर थेरम. देन प्रॉब्लेम नंबर 9. In this case, there is triangle, but व्हॅल्यूज देताना फक्त त्यांनी काय दिलं इथे x, ही x दिली, हे x+5 दिली, हे x+2 दिली, हे x-2 दिले. काय प्रॉब्लेम येत नाही, काही द्या तुम्ही हो. आपल्याला सरळ सरळ सोडवायचे जे आहे त्या पद्धतीने. मी काय करणार, इन ट्रायंगल ABC BD बायसेक्ट ABC. हा बायसेक्टर आहे, हा बायसेक्टर आहे म्हणून यानुसार बाय थेरम ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल व्हॉट वी गेट AB divided by BC equal to AD upon DC. Put the values which one? This x plus 5, x-2, x+2. जे आपल्याला व्हॅल्यूज दिल्या होत्या फिगर मध्ये त्या टाकल्या बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. सी हियर, दिस इज वी गेट बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. दिस x into x square, x into 2 twice x, this x into x square, x into 5
5x plus 5x, 2 into x minus 2x minus 2 into 5 minus 10. This x square get cancelled. 2x equal to 5x minus 2x, 3x minus 10. 10 इकडे गेले and 2x इकडे आले. Means transposing of this 10 to LHS and 2x to RHS, we get 10 equal to 3x minus 2x, that is x equal to 10. Simple, we get x equal to 10 is the answer. Okay, now this one, the 9th नंतर 11 नंबरचा प्रॉब्लेम घेतला आपण. तो ऍक्टिव्हिटीचा आहे 10 नंबरचा, तो पाहूया नंतर. 11 नंबरचा प्रॉब्लेम मात्र थोडासा विचार करण्यासारखा आहे. नीट पहा, इथे फिगर दिलेली नाही, काही दिलेलं नाही, काही जे दिलेलं आहे त्यानुसार सर्वात अगोदर फिगर तयार करायची. म्हणजे काय करायचं, इन ट्रायंगल ABC, एक ट्रायंगल ABC पाहिजे. मी ट्रायंगल ABC घेतो बा. सपोज दिस ट्रायंगल ABC, BD बायसेक्ट ABC, याला नाव देऊया. A, B, C. BD bisect like this. This is the, here is the D. And ray CE bisect ACB, CE. Again we have one more ray, that is bisector. This one is E. Okay, now a line which passing through this one, अशी जी लाईन जी E आणि D मधून जाते आणि that line, suppose this line, and this line is ED is parallel to BC, हे आपल्याला शो दॅट करायचं. आता लाईन पॅरलर टू BC शो दॅट करायचं, याचा अर्थ आपल्याला इथे कॉन्व्हर्स ऑफ BPT वापरायचा आहे. हा पॉईंट लक्षात आला. उलट विचार करायचा आता, म्हणजे शेवटी आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ BPT वापरणार आणि पॅरलल लाईन दाखवणार. त्या अगोदर आपल्याला काय करायचं गरजेचं आहे, त्या अगोदर आपल्याला हे रेशोज दाखवणं गरजेचं आहे. AE अपॉन EB आणि AD अपॉन DC. आणि हे रेशो दाखवण्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे, अँगल बायसेक्टर थेरम वापरायचा आहे. मग सिंपल अँगल बायसेक्टर थेरम ॲज युजल वापरूया आणि पाहूया काय येतंय, आपल्याला कशाची गरज पडते तेही लक्षात येईल. त्यामध्ये हा पॉइंट दिलेला विसरू नका. धिस AB कॉन्ग्रुएंट AC, हा पॉइंटचा यूज करायचा आहे मध्ये. तर मग सोल्युशन कसं येईल पहा, नीट लक्ष द्या. मी इथे सोल्युशन इन ट्रायंगल ABC, फिगर पहा, अशीच फिगर काढली आहे. द थेरम ऑफ अँगल बायसेक्टर, जर BD is bisect of triangle ABC, what we get, this AB upon BC equal to AD upon DC, आणि याला फर्स्ट दिला. आणि if ray C is bisector, then AC upon BC आणि AE upon AD याला सेकंड दिला. नाव एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल का, या ठिकाणी हा BC आणि इथे BC सेम आलेले आहे. ओके, दिस BC आर सेम, म्हणजे आपल्याला फक्त आता AB आणि AC सेम दाखवावं लागेल. तर ही साईड आणि ही साईड आपल्याला RHS सारख्या येतील. मग AB आणि AC तर दिलेलं आहे गिवन मध्ये, AB कॉन्ग्रुएंट AC ते गिवन घेतलं आणि याला थर्ड नाही दिला. मग फ्रॉम 1, 2 and 3 सिंपल वी डायरेक्टली रिटन ॲज AD अपॉन DC इक्वल टू AE अपॉन ED. आपण असं डायरेक्टली लिहू शकतो. आणि त्यानंतर याला रिझन काय, 1, 2, 3. मग ते पहा, 1 मध्ये 2 मध्ये आणि 3 तिन्हीचा काळजीपूर्वक विचार केला तर अरे AB अपॉन BC आणि AC, म्हणजे हे AB
आणि AC जर सारखा असेल तर ही LHS सारखीच होते, सेम होते, आणि याच LHS सेम, therefore RHS is same, and therefore it is parallel to AD parallel to BC, converse of BPT. Simple one, and this is the figure. Okay, simple. Now question number 10. 10 number is like activity questions. In figure, X is any point on interior angle of triangle. This X figure मध्ये पहा. Point X is joined to the vertex of a triangle. X पासून D vertex, E vertex आणि F vertex. Segment PQ parallel DE. PQ parallel DE. हे दोन सेगमेंट पॅरलर आहे. मी ॲरोने दाखवतो बघा. दिस वन अँड दिस वन सेम ॲरोने दाखवले, ते दोन्ही पॅरलर आहे. QR पॅरलर EF. QR मीन्स दिस वन. फिगरमध्ये पहा, दिस QR आणि EF पॅरलर आहे. आणि वी हॅव टू प्रूव्ह दॅट PR पॅरलर. आणि आपल्याला हे प्रूव्ह दाखवायचे. ही लाईन आहे, ही लाईन. खूप सोपं आहे. तुम्ही आकृतीकडे पाहिलं. आता ऍक्टिव्हिटीने सोडवायचं, त्यामुळे नीट लक्ष द्या. इन ट्रायंगल XDE, इन ट्रायंगल XD and E, this triangle, in that triangle PQ parallel DE, PQ parallel DE, it is given, therefore this first one is given, in that bracket is given. Now as these are parallel by basic proportionality theorem, by BPT theorem, what we get, हे पॅरलल असेल तर XP upon PD, XP upon here is PD, PD and XQ, इथे काय येईल, XQ upon QE. Okay, हाँ. Now in another triangle XEF, XEF. आता हे आपण पूर्णपणे लिहू शकतो. इट इज गिव्हन हियर, गिव्हन. हेच बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमने जाणार इथे, म्हणजे बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ओके, यानंतर इथे XQ अपॉन EQ, XQ अपॉन EQ, XR अपॉन RF. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण इथे वर जे XQ अपॉन EQ लिहिले ना, इथे सेम इथे येऊ द्या, म्हणजे आपल्याला ते नंतर इक्वेट करायला सोपं जातं. हां, इट इज कॉल्ड फर्स्ट, इट इज कॉल्ड सेकंड. हियर इज फर्स्ट, हियर इज सेकंड. नाव फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, ही साईड म्हणजे याची RHS आणि याची LHS सारखी आहे. मग या दोन सारख्या आहेत म्हणून राहिलेल्या सारख्या, म्हणजे XP अपॉन PD, XP अपॉन PD, आणि याची राहिलेली XR अपॉन RF राहिलेली साईड. आता तुम्ही फिगरमध्ये जर पाहिलं तर XP अपॉन PD, इथे पाहिजे हे XP आणि हे PD, आणि ते XR आणि RF या proportional आहे. therefore by converse of BPT we directly write down converse of BPT PR parallel DE, and this is the our solution. सोपं होतं की नाही. This is for practice set 1.2. असंच आपण हळूहळू पुढे पुढे कव्हर करणार आहे. संपूर्ण जॉमेट्री अल्जेब्रा आपला अशाच पद्धतीने कव्हर होईल. तरी 10च्या विद्यार्थ्यांसाठी एक गोष्ट एक सांगायची आहे का, हे आपलं रेग्युलर इन बुक मधलं चालू आहे, टेक्स्ट बुक मधलं, पण अदर दॅन टेक्स्ट बुक सुद्धा एक सिरीज मी चालू करतोय. आणि तुम्हाला त्याचे अदर दॅन टेक्स्ट बुक म्हणजे क्वेश्चन जवळजवळ 11 मार्काचे येतात. अदर दॅन टेक्स्ट बुक क्वेश्चन नंबर 4 and 5, तो कसे असतात, ते कसे पाहिजेत आणि कशा पद्धतीने ते सोडवायचे, त्या सर्व गोष्टी एकदम व्यवस्थित आणि सुटसुटीत पद्धतीने तुम्हाला तुमच्या समोर मिळत राहतील. त्यासाठी फक्त तुम्हाला ही लिंक आणि ते वेळेवर ते लक्षात यावं म्हणून या खाली सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला तुम्ही प्रेस करा. म्हणजे तुम्हाला काय होईल, की ही लिंक ची वाट पाहावी नाही लागणार, तुम्ही ऑटोमॅटिक ती लिंकवर जाऊ शकता.
ठीक आहे, थांबूया. लेट अस स्टॉप हिअर. गुड बाय.